नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये कल्पना आणि सायली जेवणाची तयारी करत असतात. पूर्णाई आजी, रविराज, प्रताप, अर्जुन हे सर्वजण बसलेले असतात. तर पूर्णाई आजीला आज जे घडले त्याची आठवण होत असते. पूर्णाई आजी सर्वांसमोर रविराजला म्हणत असते की आपल्या घरामध्ये आज जे काही चमत्कार घडले ते एका मोठ्या चमत्कारापेक्षा खूप काही संकेत देतात आणि आज प्रतिमाच आपल्या जवळ आहे असे मला भास का होतात. प्रतिमाची इतकी आठवण मला अगदी जवळ आल्यासारखी का वाटते मला तेच कळत नाही. तेव्हा रविराज म्हणत असतो की हो, मला सुद्धा प्रतिमा आपल्या अगदी जवळ आहे असेच भास कायम का होत असतात तेच कळत नाही, पण आता मात्र प्रतिमाचे जास्त भास होतात. पूर्णाई आजी म्हणत असते की हो, आणि तुम्ही म्हटलात ना प्रतिमा आपल्या ह्या शहरात अगदी आपल्या जवळ आलेली आहे, पण मला असे वाटते की प्रतिमा ही शहरात नाही तर अगदी आपल्या घरातच आहे असे वाटते. तेव्हा मात्र प्रियाचा मात्र चेहरा पाण्यासारखा झालेला असतो. तर अस्मिता म्हणते की अगं पूर्णाई, आपल्या घरामध्ये आता तन्वी येथे राहण्यासाठी आली म्हणून तुला असे भास होत असतील प्रतिमा आत्याचे. तेव्हा लगेच पूर्णाई आजी म्हणत असते की अगं तन्वी तर कायमच आपल्या घरात ये जा करत असते, मात्र आज काही वेगळेच संकेत आणि वेगळेच भास मला होतात. रविराज म्हणत असतो की याचं उत्तर फक्त प्रतिमाच देऊ शकेल. तर प्रिया खूप घाबरते आणि मनात म्हणत असते की ह्या किल्लेदार आणि ह्या म्हातारीला कायम त्या प्रतिमाची आठवण येत असते आणि तिचं अस्तित्व या घरामध्येच आहे, कारण या सायलीमध्येच प्रतिमाचं अस्तित्व आहे. हे जर सत्य यांना समजले तर माझी तर पूर्ण वाटच लागेल, म्हणून प्रिया खूप घाबरते. त्यानंतर इकडे कल्पना आणि विमल सुद्धा तेच बोलत असतात की आज घरामध्ये जे काही घडले ना खरंच खूप चमत्कारापेक्षा जास्त. तर कल्पना सुद्धा म्हणत असते की हो, आज जे काही घडले ते मला माहितीच आहे, पण प्रतिमाच्या मुलीचा मान हा सायलीला कसा मिळाले असेल. तर प्रिया मात्र चोरून त्या दोघींचे बोलणे ऐकत असते. विमल म्हणते की देवाच्या मनात काय असेल ते सांगता येत नाही. तर कल्पना म्हणते की हो, आणि देवाच्या मनात काय असेल की पूर्ण मान त्याने आज या घरच्या सोनेला म्हणजे सायलीला दिला आणि प्रतिमाचा त्याने आपल्या आरतीला हात सुद्धा लागून दिला नाही. तेव्हा विमल म्हणत असते की कारण देवाची पूजा करण्यासाठी शुद्ध मन असावे लागते आणि ते आपल्या सायलीकडे आहे आणि त्या तन्वीमध्ये नाही. तर तन्वी म्हणजे प्रिया रागाने तेथून निघून जाते. प्रिया आपल्या रूममध्ये येते आणि घाईने लगेच घाबरून ती साक्षी आणि महिपतला फोन करते. तेव्हा महिपत म्हणतं की फोन स्पीकरवर टाक. तेव्हा प्रिया खूप घाबरत साक्षीला म्हणत असते की येथे माझी पूर्ण वाट लागली आणि खरी तन्वी मी नाही तर ती सायलीमध्ये आहे असे सर्वांना वाटायला लागले आणि झालेला सर्व प्रकार ती साक्षी आणि महिपतला सांगते. प्रिया म्हणजे तन्वी म्हणत असते की ती सेम तिच्या आईसारखी दिसते असे प्रत्येकजण म्हणतात. तेव्हा लगेच रविराज हे सर्व बोलणे ऐकतो. प्रिया खूपच घाबरते आणि लगेच घाबरून फोन कट करते. साक्षी आणि महिपत विचार करतात की प्रियाने मात्र फोन कट का केला असेल. तेव्हा रविराज विचारतो की अगं तन्वी, तू कुणाबरोबर इतके घाबरल्यासारखे बोलतेस आणि कुणाच्या आईबद्दल सेम ती दिसत होते. तेव्हा प्रिया मात्र खूप घाबरलेली असते आणि मी माझ्या मैत्रिणीसोबत बोलते, तिच्या बहिणीबद्दल की ती सेम तिच्या आईसारखी दिसतेस. रविराज विचारतो की मग हे सर्व बोलताना तू की घाबरलीस का. रविराज म्हणतो की मग मला बघितल्यानंतर तू फोन इतक्या घाईने कट का केलास. तेव्हा प्रिया म्हणत असते की अहो बाबा, तुमचा चेहराच असा गंभीर झाला होता की मला वाटले काहीतरी नक्की खाली घडले, कोणीतरी तुमचा अपमान केला असेल आणि ती सायली जर तुमचा अपमान करत असेल तर मला खरंच खूप वाईट वाटते. तेव्हा रविराज म्हणत असतो की नाही अगं, या घरात आल्यापासून कोणी मला अजून दुखावले सुद्धा नाही, पण खाली आज जे काही घडले ना त्यामुळे तुझा चेहरा खूप असा गंभीर अस्वस्थ वाटत होता, म्हणून तुझी समजूत काढण्यासाठी मी इथे आलो होतो. तेव्हा रविराज हा प्रेमाने प्रियाच्या डोक्यावर हात ठेवून बाहेर निघून जातो. तर प्रिया खूप घाबरते आणि बरे झाले त्या रविराजने काही ऐकले नाही म्हणून ती घाबरलेली असते. त्यानंतर इकडे सायली ही बाप्पाच्या पूजेसाठी मस्त असे हार फुलांचे बनवत असते. तर तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन हा सायलीला विचारतो की मिस सायली, सतत तुम्ही काम करत असतात, तुम्ही काही दमत वगैरे नाही का. सायली म्हणत असते की बाप्पाची सेवा आहे, यात दमण्यासारखं काहीच नाही. घरामध्ये बाप्पा आले त्यामुळे प्रत्येक गृहिणींना हे काम करावेच लागते. सणवार आल्यानंतर घरातील किचनमधील सर्व काही स्वयंपाकाची तयारी, बाप्पाचे जेवण नैवेद्य सर्वाची तयारी करावी लागते.
तर अर्जुन म्हणत असतो की जर एखाद्या रोबोट आणि तुमच्यामध्ये जर स्पर्धा लागली असते तर त्या रोबोटची बॅटरीसुद्धा संपून गेली असते, मात्र तुमचे काम काही संपले नसते. म्हणून अर्जुन सायलीचे खूप कौतुक करत असतो. तेव्हा लगेच अर्जुन हा सायलीकडेच बघत असतो आणि सायली खूप छान प्रकारे घरातील समजून सांगत असते. तेव्हा अर्जुन एक एक फूल घेतो आणि सायलीकडे बघत सायलीच्या हातात देत असतो. तेव्हा सायली विचारते की अर्जुन सर काय झाले, तुम्ही असे का बघतात? तर अर्जुन म्हणतो की नाही मिस सायली, तुम्ही बाप्पाची सेवा करून तुमच्या चेहऱ्यावर जो काही आनंद आहे ना तो बघतो आणि बाप्पा अशी सेवा करण्याची संधी फक्त निर्मळ मनाच्या माणसांनाच देत असतो. म्हणून ही संधी तन्वीला नाही मिळाली, पण ती संधी तुम्हाला मिळाली. सायली म्हणते की सर हे कसे घडले, का घडले याबद्दल मला काहीच माहिती नाही आणि मला समजले सुद्धा नाही. पण अर्जुन म्हणतो की मला समजले. अर्जुन म्हणतो की मिस सायली, तन्वी किती खोटारडी आहे आणि देवाला तन्वीचं काही आवडत नसेल म्हणून देवाने तुमच्याकडून ही सेवा करून घेतली आणि ती क्युरिटी सुद्धा तुमच्यामध्ये आहे हे देवाने नक्की ओळखले असणार. सायली म्हणते की नाही सर, देवाने योगायोग आहे म्हणून माझ्याकडून पूजा करून घेतली आणि तन्वीकडून सुद्धा पूजा करून घेतलीच असती. तर लगेच अर्जुन म्हणतो की खरंच तुम्हाला कधी कुणामध्ये वाईट दिसतच नाही. त्यानंतर इकडे प्रिया खूप संतापलेली असते आणि ती लगेच डायरी फाडण्याचा विचार करत असते. तेवढ्यात अस्मिता येते आणि प्रियाच्या हातातील ती डायरी घेते. तन्वी तू हे काय करतेस? तर तन्वी म्हणत असते की अगं माझ्याकडे माझ्या आईच्या फार आठवणी नाही म्हणून या डायरीचा मी मदत घेत होते, पण मी माझ्या आईसारखं वागायला जर लागले तर या घरातील सायलीचं महत्त्व कमी होईल असं या डायरीमुळे होईल मला वाटले होते आणि होते काही उलटेच. अस्मिता म्हणते की हो, सायलीमध्ये कोणतेही असे तन्वीचे गुण नाही तरी सुद्धा सर्वांना तेच वाटते की सायली ही प्रतिमाची मुलगी आहे आणि खऱ्या मुलीचा कोणी स्वीकार करतच नाही. प्रिया म्हणते की म्हणून ही डायरी मी फाडत होते. अस्मिता म्हणते की ही पूर्णाई आजीची आवडती डायरी आहे, हिचा कोणताही कोपरा जर फाटलेला दिसला तर पूर्णाई आजी पूर्ण घर डोक्यावर घेईल. त्यावर अस्मिता तन्वीला म्हणते की अगं पूर्णाई आजीने तुला पूजेचा मान आणि आरतीचा मान सुद्धा दिला होता, पण योगायोगाने तो मान हा सायलीलाच मिळतो. जे प्रतिमा आत्याचे गुण आहे ते सायलीच्या रक्तामध्ये का उतरले असतील आणि जे तुझ्या रक्तामध्ये उतरायला हवेत म्हणजे प्रतिमा आत्याचे गुण तुझ्यात दिसायला हवे. आणि मला नाही वाटत की सायली हे काही मुद्दाम घडून आणत असेल, कारण तिला हे कसे समजत असेल की ती प्रतिमा आत्याचेच पूर्णपणे वावरण्याचा प्रयत्न करते आणि ती हे मुद्दाम प्लॅनिंग करूच नसन करेत. तर प्रिया लगेच खूप चिडते आणि तुला असे म्हणायचे की मी एक फ्रॉड मुलगी आहे आणि तुमच्या घरात तन्वी बनून शिरले म्हणून प्रिया ही खूप टेन्शनमध्ये येते. अस्मिता म्हणते की नाही अगं, मला असे नाही म्हणायचे. अस्मिता म्हणते की प्रिया तू मनाला वाईट वाटून घेऊ नको, तू तन्वीच आहे. त्यानंतर प्रिया म्हणत असते की पूर्णाई आजीच्या मनातून सायलीचं ते भूत तन्वी असल्याचं काढून टाकायचं, त्यासाठी काहीतरी प्लॅनिंग आपल्याला करावाच लागेल म्हणून त्या पुढच्या प्लॅनची आखणी करत असतात. म्हणून अस्मिता आणि प्रिया पूर्णाई आजीच्या रूममध्ये येत असतात. मात्र कल्पना तेथे असते आणि कल्पना ही पूर्णाई आजीला म्हणत असते की तुम्हाला प्रतिमाची आठवण येतेच ना, म्हणून त्या दोघी बाहेर दरवाजातच लपून सर्व ऐकत असतात. पूर्णाई आजी म्हणते की घरामध्ये गणपती आले तेव्हापासून प्रतिमाचे जे काही चमत्कार आणि संकेत देतात ते मात्र डोक्यामध्ये विचार करूनच प्रतिमाची खूप आठवण येत असते. त्यानंतर इकडे सायली ही अर्जुनच्या काही कुर्त्यांना स्प्रे करत असते. तर अर्जुन विचारतो की मिस सायली, आणि तुम्ही अशी सवय मला का लावून ठेवतात? तुम्ही माझी प्रत्येक काम वेळेवर करत असतात. सायली म्हणत असते की अर्जुन सर तुम्ही उद्या हा कुर्ता घाला, तो घालू नका, सर्व व्यवस्थित सांगत असते अगदी अर्जुनच्या मनातले सारखे. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की अशा सवयी लावल्या 1 वर्षानंतर तुम्ही या घरातून निघून जाल, मग माझी किती गोती निर्माण होईल. तेव्हा सायली चिडते आणि आले का तुमचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल, म्हणून सायली चिडलेली असते. तर अर्जुन हा मिस सायलीकडे बघत विचार करतो की खरंच मिस सायली 6 महिन्यानंतर कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर निघून जातील, मग माझे कसे होईल. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये सायलीवर हल्ला झालेला असतो आणि त्या गुंडाने सायलीच्या पोटामध्ये चाकू हाणलेला असतो. तेव्हा सायली ही धारातीर्थ खाली पडलेली असते आणि अर्जुन त्याच वेळेस येतो आणि तो दुसरा वार करणार तेव्हा अर्जुन तो चाकू झेलतो आणि आपल्या हाताने त्या चाकूला
झेलल्यामुळे रक्त अर्जुनच्या हातातून निघू लागते आणि ते रक्त सायलीच्या कपाळावर म्हणजे तिच्या भांगेमध्ये पडलेले असते. म्हणजे अर्जुनने शेवट ही सायलीची भांग भरून तिचा पत्नी म्हणून स्वीकार केलेला असतो. तेव्हा आता पुढे काय काय होणार, सायलीचा जीव अर्जुन कसा वाचवणार, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.